शहरात मोकाट कुत्र्यांची वाढती दहशत. ही घटना एकटी नसून गोंदिया शहरात मोकाट कुत्र्यांची दहशत मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. शहराच्या सर्वच भागांमध्ये असे प्रकार वारंवार घडत आहेत. वाहनचालक दुचाकीवरून जात असताना कुत्रे अचानक समोर येतात. पादचारी आणि ज्येष्ठ नागरिकांना चावण्याच्या घटनाही यापूर्वी घडल्या आहेत. तर मुलीच्या आईने प्रशासनाला शहरात मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे. तर प्रभाग क्रमांक 4 मधील नगरसेवक राज शुक्ला यांनी नगरपरिषद अध्यक्ष व नगरपरिषद मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन यावर तात्काळ निर्णय घ्यावा, तसेच नगरपरिषदमध्ये होणाऱ्या आमसभेत मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलल्या पाहिजे हा मुद्दा उचलणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 15 ते 20 दिवस झाले तर खूप जास्त कुत्र्यांची भिडभिडी होती आणि माझी मुलगी शाळेची तयारी केली आणि जस्ट व्हॅन करिता गेटच्या बाहेर निघाली आणि व्हॅनची वाट बघत होती. एकदम दारासमोर म्हणजे गेट समोरच तिला 5-6 कुत्र्यांनी झपट मारली आणि खाली ओनाडून तिच्यावर धावा घेतला. माझी हीच मागणी आहे की गोंदिया परिसरमध्ये कुत्र्यांचा खूप जास्त धावकाम झालेला आहे. तर माझी हीच एक इच्छा आहे की जितके पण लावारिस जे कुत्रे आहेत रोडावर वगैरे फिरतात त्या कुत्र्यांना एका गाडीत वगैरे नेऊन जंगलात वगैरे या कुठे सोडून दिला पाहिजे. कारण की हा आता माझ्या मुलीसोबत एक केस झालेला आहे. होऊ शकते कोणत्या समोर जाऊन वृद्ध माणसासोबत होऊ शकते, व या ऑफिस मधून जाताना, घरी येताना किंवा कुठे बाहेर जाताना हा केस सगळ्या लोकांसोबत हा केस होऊ शकते. त्यामुळे माझी ही एकच इच्छा आहे प्रशासनाला की ह्या कुत्र्यांकरिता काहीतरी तोडजोड करावी सरकारनी. माझी ही खूप मोठी इच्छा आहे. माझ्या मुलीला इतके घाव झालेले आहेत की परस्पर व्हिडिओमध्ये दिसत आहेत की त्या कुत्र्यांनी कसं उन्हाळून काढलं, खाली पाडलं आणि खूप आम्ही सपोज धावलो नसतो तर माझ्या मुलीला त्यांनी जीवाफार मारून टाकलेला असता. आणि हा एकच अपघात नाही झालेला आहे, त्याच दिवशी 2-3 अपघात झालेले आहेत गोंदिया जिल्ह्यामध्ये. रस्त्यावर चालताना लोक चालू नाही शकत आहेत, गाडीनी स्वतः जात आहेत तर गाडीवाल्यांना पण पायांनी पकडत आहेत. ये घटना हमारे प्रभाग के लिए बहुत दुखदायक घटना है. छोटी सी बच्ची थी जो अपने डेली के स्कूल के समय पे अपने घर के पास में तैयार होकर स्कूल वैन का इंतजार कर रही थी. लावारिस कुत्तों ने उसके ऊपर अटैक जो किया, ये बहुत ही दुखद घटना है. उसको गंभीर रूप से घायल कर दिए. ये हमारे प्रभाग के लिए, हमारे रिंग रोड क्षेत्र के लिए बहुत ही दुखदायक घटना है. हम नगर परिषद में इस मुद्दे को बहुत ताकत से उठाएंगे. 23/7/2026 को आम सभा है. उस आम सभा में ये विषय और सदन के अंदर में आज हम नगर परिषद को, मुख्य अधिकारी महोदय को हम एक पत्र भी दे रहे हैं और नगर अध्यक्ष महोदय को भी दे रहे हैं कि इसके ऊपर विशेष टीम गठित करके इसके ऊपर कार्रवाई किया जाए. और ये लावारिस कुत्ते जो बहुत आतंक मचा रहे हैं, जैसे रोड से चलते हुए बाइक वालों के पीछे दौड़ते हैं, उसमें हादसा होता है, दुर्घटना होती है. बच्ची का जो ये विषय है, बेचारे अपने स्कूल टाइमिंग पे अपने घर के सामने स्कूल वैन का इंतजार कर रही थी. वो तो अच्छा है कि दिन का समय था, मोहल्ले में सभी लोग थे, परिवार वाले दौड़े तो बच्ची को ज्यादा कुछ हुआ नहीं. लेकिन जितनी भी उसको चोट आई है ये बहुत ही दुखद है हम लोगों के लिए. और इसके ऊपर नगर परिषद एक्शन ले और जल्द से जल्द इस पे कार्रवाई करे.